हॅलो एव्हरीवन, आपण पाहत आहोत ऑलिम्पियाडचं 4th स्टँडर्डचं चॅप्टर 6 IGQOचं. ऑलिम्पियाड 4th स्टँडर्ड IGQOचं चॅप्टर 6 लँग्वेज अँड लिटरेचर. टेस्ट स्किल्स काय काय यामध्ये पहा. ॲक्रोनिम्स अँड ॲब्रिव्हिएशन्स, राईम फन, एडिओम्स, होमोफोन्स, comprehension, prefixes and suffixes, books and authors, mythology. एवढे आपण स्किल्स यामध्ये टेस्ट करणार आहोत चॅप्टर नंबर 6 लँग्वेज अँड लिटरेचर मध्ये. लँग्वेज अँड लिटरेचर मध्ये भाषा आणि साहित्य, भाषेबद्दल आहे हे सर्व. इंग्लिश भाषेबद्दल जास्तीत जास्त प्रश्न असतात. क्वेश्चन नंबर 1, He was a West African tricky and cunning character. एक कनिंग कॅरेक्टर, धूर्त कॅरेक्टर आहे वेस्ट आफ्रिकन साहित्यामधलं. Who was often seen in the form of spider. स्पायडरच्या फॉर्म मध्ये आपल्याला ते दिसत असतं. He was considered to hold the knowledge of all folk tales. Who was he? Option A, Ebebe, B, Anansi, C, Ashkenazi, D, Eniga. तर याचं उत्तर आहे ऑप्शन बी. पुढचा प्रश्न, MBBS स्टँड्स फॉर. म्हणजे MBBS हे जे ॲब्रिव्हिएशन आहे याचा लॉंग फॉर्म काय आहे? आता बऱ्याच जणांना सर्व परिचित असतं हे MBBS. आपण जेव्हा इंग्लिश स्कूलला किंवा चांगल्या चांगल्या शाळेमध्ये ऍडमिशन घेत असतो तेव्हा सर्वांचं टार्गेट असतं की मी कुठेतरी डॉक्टर व्हावं, इंजिनियर व्हावं, आहे की नाही? सर्व मुलांना वाटत असतं. त्यातलं हे डॉक्टर होण्यासाठी MBBS व्हावं लागतं. MBBS 12च्या नंतर एक एक्झाम असते नीट नावाची, त्यामध्ये चांगले पासआउट जर मार्क्स पडले तर आपण MBBS ला लागत असतो. तर MBBS कशासाठी, म्हणजे काय आहे हे ॲब्रिव्हिएशन कशाचं आहे, याचा लॉंग फॉर्म काय आहे? मास्टर ऑफ बिझनेस अँड बायोलॉजिकल सायन्सेस, बी बॅचलर ऑफ मेडिसिन अँड बॅचलर ऑफ सायन्स, सी मास्टर ऑफ बायोलॉजी अँड बॅचलर ऑफ सर्जरी, डी बॅचलर ऑफ मेडिसिन अँड बॅचलर ऑफ सर्जरी. जरी ह्यांचा क्रम बदलल्यासारखा वाटत असला तरी पण ऑप्शन याचं उत्तर आहे ऑप्शन डी, बॅचलर ऑफ मेडिसिन अँड बॅचलर ऑफ सर्जरी. पहा, स्टार्ट इथून होते, या बी पासून स्टार्ट होतो आणि मग बॅचलर ऑफ मेडिसिन लेफ्ट साइडला येतं, मग या बी पासून बॅचलर ऑफ सर्जरी, असं या क्रमानं असतं. तर ऑप्शन क्रमांक डी, ऑप्शन नंबर डी. क्वेश्चन नंबर 3, we often use short forms when we send text messages to someone. एखाद्याला आपण जर मेसेज करत असतो, टेक्स्ट मेसेज पाठवत असतो तर आपण शॉर्ट फॉर्म वापरत असतो. डू यू नो व्हॉट ASAP स्टँड्स फॉर? ASAP कशाला म्हणतात? तर डायरेक्ट उत्तर सांगतो, ॲज सून ॲज पॉसिबल, शक्य होईल तेवढ्या लवकर. ऑप्शन नंबर बी याचं उत्तर आहे. तरी पण चारही ऑप्शन आपण पाहणार आहोत. अप्लाय सम प्युरी, ॲज सून ॲज पॉसिबल, ऑल सेल्ड, अवे पीसफुली, आणि ऑप्शन नंबर डी, आफ्टर सनसेट, ऑल पोज्ड. ऑप्शन नंबर बी इज द आन्सर, ॲज सून ॲज पॉसिबल. Question number 4, if a boy who is happy is a glad lad, म्हणजे आनंदी मुलगा, हॅपी असलेला आनंदी मुलगा, glad lad, then find two words that mean a dog or a cat that has been out in the rain. डॉग आणि कॅट यांच्याबद्दल काहीतरी सांगायचं आपल्याला. रेन मध्ये गेलेत, पावसात गेलेत. रिमेंबर युअर वर्ड्स मस्ट राईम, राईम केलं पाहिजे वर्ड्स. जसं ग्लॅड लॅड राईम केलं, राईम माहिती आहे सर्वांना, पोएमच्या शेवटी असतात ना राईम्स, रायमिंग वर्ड्स, ते त्यातलं ग्लॅड लॅड राईम केलंय
तसंच कोणतं राईम होतंय आणि कोणासाठी? डॉग आणि कॅटसाठी. तर ऑप्शन ए जेट सेट, ऑप्शन बी सिक चिक, ऑप्शन सी सेल मेल आणि ऑप्शन डी वेट पेट. बाहेर जाईल पेट, पाळीव प्राणी जर बाहेर जात असतील, पेट म्हणजे पाळीव प्राणी, हे जर पावसात बाहेर जात असेल काय होणार आहेत ते? ऑफकोर्स वेट होणार आहेत, ओले होणार आहेत, म्हणजे वेट पेट. आणि राईम पण आलेला आहे. ऑप्शन नंबर डी इज द राईट आन्सर. क्वेश्चन नंबर 5. व्हॉट डज द इडियम अ डाइम अ डझन मीन? इडियम आहे, ही म्हण आहे एक, की अ डाइम अ डझन. याचे आन्सर्स हे पाठच करावं लागत असतं म्हणी, मराठीमध्ये जशा म्हणी असतात तशा. तर ऑप्शन नंबर ए आहे डुईंग समथिंग रिस्की, बी समथिंग कॉमन, सी समथिंग दॅट विल नेवर हॅपन, ऑप्शन डी समवन हू इज डिफरंट फ्रॉम अदर्स. तर म्हण ही लक्षातच ठेवायची. अ डिम अ डझन मीन्स समथिंग कॉमन. जनरल आहे, जे केस जनरल आहे, कॉमन आहे, सर्वांमध्ये असतं, त्यावेळेला आपण काय म्हणतो? अ डिम अ डझन, समथिंग कॉमन. क्वेश्चन नंबर 6. युअर परफ्यूम हॅज अ वंडरफुल. परफ्यूमला वंडरफुल काय असतो? आता कलर गिलरनं अट्रॅक्ट होतो, आपण कलरनं चांगलं दिसतंय असं म्हणू शकतो का? नाही. वंडरफुल काय? खूप छान वाटतं. काय? परफ्यूमचं काय वाटतं? छान. तर SENT सेंट, सेंट म्हणजे पाठवणे. SCENT सेंट म्हणजे हे आहे सुगंध. परफ्यूमचा सुगंध, स्मेल हा छान वाटत असतो. तर ऑप्शन बी मधलं उत्तर बरोबर आहे. ऑप्शन सी सेंट आहे, सेंट पर्सेंट म्हणतो आपण तसं, आणि नन ऑफ दीज. क्वेश्चन नंबर 7. इन हॅरी पॉटर सिरीज. हॅरी पॉटर सिरीज पाहिली आहे तुम्ही? आवडते सर्व विद्यार्थ्यांना. हॅरी पॉटरचे सिरीज होते आणि ते झाडूवर असं उडत उडत काहीतरी ते सिरीज होते त्याच्या. तर हॅरी पॉटर याच्या सिरीज 3-4 हॅरी पॉटरच्या असतील, पाहिल्या नाही मी सर्वच्या सर्व, पण पाहून घ्या एखाद्या सहजपणे. हॅरी पॉटर सिरीज, इन हॅरी पॉटर सिरीज म्हणजे हॅरी पॉटर सिरीज मध्ये हर्मिओन्स पॅरेंट्स आर नॉट विझार्ड्स. व्हॉट जॉब दे डू? म्हणजे हर्मिओन्स पॅरेंट्स हे विच नव्हते, भूतासारखं चेटकिनसारखं विझार्ड काहीतरी. तर ते पॅरेंट्स विझार्ड नव्हते. विझार्ड म्हणजे जादूगार, चेटक्या. व्हॉट जॉब डू दे डू? ते जॉब कोणता करत होते? डेंटिस्ट होते म्हणजे दातांवर उपचार करणारे डॉक्टर होते, म्युझिशियन होते म्हणजे संगीतकार, म्युझिक प्ले करणारे, का मेकॅनिक होते एखादी वस्तू रिपेअर करणारे, का डान्सर होते? तर दोज आर द डान्सर. हे कोण होते? डान्सर. शिवा अँड पार्वती आर सेड टू हॅव 2 sons. देर वॉज 2 sons टू शिवा अँड पार्वती. म्हणजे शिव महादेव आणि पार्वती यांना 2 मुलं होती. वन ऑफ देम इज गणेशा. यु नो गणेशा, द एलिफंट हेडेड गॉड. अदर देशांमध्ये, बाहेरील देशांमध्ये, पाश्चिमात्य देशात गणेशांना म्हणजे आदी देव गणेश याला एलिफंट हेडेड गॉड म्हणतात. असो, तर गणेशा, वन ऑफ देम इज गणेशा. हु इज द अदर वन? दुसरा कोण आहे? तर आपल्या सर्वांना माहितच आहे, गणेशांचे भाऊ म्हणजे देव गणेशांचे भाऊ कोण होते? तर शास्ता, प्रजापती, कार्तिकेया, कुबेरा. ऑप्शन नंबर सी इज द राईट आन्सर, कार्तिकेय. यांच्या कथा आपल्याला माहितच असतील. गणेशा आणि कार्तिकेया सर्वच्या सर्व त्या पृथ्वीची प्रदक्षिणा करण्याची एक गोष्ट होते, एक स्टोरी होते, आणि त्यामध्ये गणेश कसे जिंकले. छान, खूप इंटरेस्टिंग आणि चांगली एक मोरल स्टोरी होती ती. चला पुढे. प्रश्न क्रमांक क्वेश्चन नंबर 9.
हु इज द ऑथर ऑफ द बुक द ॲडव्हेंचर्स ऑफ टॉम सेव्हियर? हे बुक्सचे ऑथर्स जे असतात ते आपल्याला मात्र पाठच करावं लागतात. कोणतं बुक कोणी लिहिलं, कोण त्याचे लेखक आहेत. तर द ॲडव्हेंचर्स ऑफ टॉम सेव्हियर कोणी लिहिलं? मार्क ट्वेन, ज्युल्स वेर्ने, J.K. Rowling and Lewis Carroll. The option number A is a Mark Twain. Right answer. चला पुढे. Question number 10. In which language is the epic रामचरितमानस written? रामचरितमानस कोणत्या भाषेमध्ये लिहिलेला आहे? संस्कृत, हिंदी, अवधी, मराठी या चारही भाषा आहेत. एन्शियंट लँग्वेज संस्कृत आहे आपण म्हणत असलो तरी पण हे रामचरितमानस अवधी भाषेमध्ये लिहिलेले आहे. ऑप्शन नंबर सी द राईट आन्सर. क्वेश्चन नंबर 11. विच ऑफ दीज वर्ड्स राईम विथ बीड? बीड या शब्दासोबत कोणता शब्द राईम करतोय म्हणजे यमक जुळतोय असं सांगायचं आपल्याला? सीड. ऑफकोर्स आन्सर सीडच असणार आहे, पण तरीही ऑप्शन पाहू आपण. सेड, वाईड, ग्लॅड. ऑप्शन नंबर ए सीड हे बरोबर उत्तर आहे. क्वेश्चन नंबर 12. फिल इन द ब्लँक. ॲज जंटल ॲज अ. ॲज जंटल ॲज अ टायगर, बुल, लॅम्ब, क्रोकोडाईल. हळूवार कोण चालतंय? हळू चालणार. ॲज जंटल हळू चालणार कोण आहे? तर टायगर, बुल, लॅम्ब अँड क्रोकोडाईल. क्रोकोडाईल पाहिले आपण सर्वांनी. तर मगर ही हळूवार चालत असते बघा, पाहिले असेल सर्वांनी आपण, झू मध्ये पाहू शकता एखाद्या. फिल इन द ब्लँक. ही वॉच्ड द काइट डॅश डॅश इन टू द स्काय. म्हणजे त्याने पाहिलं. ही वॉच्ड द काइट पतंग पाहिला. इन टू द स्काय तो कसा होता पतंग? सोर म्हणजे आंबट, SOR सोर का SOAR सोर म्हणजे उडणे, आणि शुअर म्हणजे खात्रीलायक. म्हणजे ही वॉच्ड द काइट सोअर. ऑप्शन नंबर सी सोअर इन टू द स्काय म्हणजे उडत असताना. काइट हा स्काय म्हणजे उडत असताना पाहिलं. सोअर मीन्स उडणे. Question number 14. Solve the given word puzzle to find the name of a baby animal. बेबी ॲनिमल म्हणजे छोट्या ॲनिमलचं नाव सांगायचं आपल्याला. पहा असे क्वेश्चन्स हे खूप छान असतात, इंटरेस्टिंग असतात. पहिल्यांदा काय दिले आपल्याला? काइट. हा काइट वर्ड लिहायचा. प्लस काय? मायनस ई. मायनस ई म्हणजे काइट मधला ई काढून टाकायचा, म्हणजे KITच राहणार फक्त. मग काय राहिलं? आपल्याकडे शिल्लक राहिलं फक्त KI आणि T. प्लस त्यामध्ये ऍड करायचं 10. बघा शब्द देऊ आपण. वर्ड 10. होल वर्ड काय झाला? व्हॉट इज द होल वर्ड? किटन. ऑप्शन नंबर सी is the right answer. Kitten. Fill in the blank. रिकाम्या जागी काय असेल पाहायचे. As dash dash as a rabbit. As timid as rabbit का as white as rabbit का as cool as a rabbit का as calm as rabbit. तर भित्रा असतो बघा, रॅबिट खूप भित्रा असतो, तर भित्राला शब्द आहे टिमिड. ऑप्शन नंबर ए ॲज टिमिड ॲज अ रॅबिट. हे पाठच करावं लागतं आपल्याला असं. क्वेश्चन नंबर 16. व्हॉट डू यू कॉल अ बुक फुल ऑफ मॅप्स? मॅप्स न भरलेलं पुस्तक, दुसरं काही नाही. बुक कसं? मॅप्स न भरलेलं, म्हणजे भरपूर असे मॅप्स आहेत त्याच्यामध्ये. त्याला काय म्हणतात? डिक्शनरी? नो. डिक्शनरीमध्ये फक्त शब्द असतात. एनसायक्लोपीडिया नाही. ॲटलास आणि ॲक्सिस. तर काय? ॲटलास.
जे बुक असतं त्याच्यामध्ये भरपूर मॅप्स असतात, त्याला आपण ॲटलास म्हणतो. क्वेश्चन नंबर 17. व्हॉट डज द इडियम म्हण आहे टू गिव्ह समवन द कोल्ड शोल्डर मीन? टू बी इन टाइट स्पॉट, टू इग्नोर someone knowingly, to lose control, to say something right. Option is right option आहे B, to ignore someone knowingly. म्हणजे एखाद्याला माहित आहे, एखाद्याला आपण ओळखतो पण त्याला इग्नोर करतो. knowingly म्हणजे ओळखत असताना, आणि इग्नोर करतोय आपण. एखाद्याला आपण ओळखतो पण त्याला इग्नोर करतोय तर त्याला म्हणतात टू गिव्ह समवन द कोल्ड शोल्डर. Question number 18. What is the name of the wicked witch of Russian fairy tale who lives in the house that has chicken legs? Chicken legs असलेला हाऊस म्हणजे घर, त्यातील रशियन फेरी टेल ही. What is the name of the wicked witch of Russian fairy tale? रशियन फेरी टेल मधली एक विक्ड विच जी की चिकन लेग्स या हाऊस मध्ये राहत होती, त्याचं नाव काय? लाइमा, बाबा यागा, वारवारा आणि एनास्टासिया. सो ऑप्शन नंबर बी इज द राईट आन्सर. बाबा यागा जरी आपल्याला हे मेल कॅरेक्टर असल्यासारखं वाटतंय तरी हे फिमेल कॅरेक्टर आहे. तुम्ही सहज क्रोमवर किंवा युट्यूबवर किंवा गुगलवर सर्च करू शकता बाबा यागा. तुम्हाला तिथं चित्र दिसून जातील, तिथं पिक्चर्स दिसून जातील. अशाच पद्धतीने अभ्यास करायचा असतो. डायरेक्शन, आपल्या डायरेक्शन दिलेलं आहे. रीड द फॉलोइंग पॅसेज अँड आन्सर द क्वेश्चन्स 19 to 20. 19 and 20 क्वेश्चनला जर सॉल्व्ह करायचं असेल तर आपल्याला हा पॅसेज वाचावा लागेल. द ऑडली ड्रेस्ड मॅन इन रेड सेड द मेयर. मेयरला, एका नगराध्यक्षाला ऑडली ड्रेस्ड मॅन म्हणजे असा वेगळा काहीतरी ड्रेस केलेला माणूस म्हणतोय, आय विल रीड यू ऑफ द रॅट्स इफ यू पे मी 1000 गिल्डर्स. आय विल रीड यू म्हणजे मी तुझी सुटका करेल. ऑफ द रॅट्स इफ यू पे मी 1000 गिल्डर्स. 1000 गिल्डर्स जर दिलेस तरी मी तुझी सुटका करेन रॅट्स पासून. तर हे गिल्डर्स काय आहेत? ऑस्ट्रिया, जर्मनी या देशांमध्ये सिल्वर आणि गोल्ड कॉइन्स होते जुन्या काळामध्ये, त्यांना गिल्डर्स म्हणायचे. 1000 गिल्डर्स देईल म्हणे. ॲग्रीड, cried the mayor, quite sure that the man wouldn't be able to do it. तो माणूस करू शकत नाही म्हणून ॲग्रीड म्हटलं. द मॅन put his pipe to his lips and played a tune. त्या माणसानं काय केलं, त्या व्यक्तीनं काय केलं, पाईप घेतला आणि लिप्स मध्ये टाकून त्याला प्ले केलं ट्यून, जसं आपलं बासरी वाजतात तसं. टू एव्हरीवन सरप्राईज, सर्वांना आश्चर्य झालं. आउट केम द रॅट्स, रॅट्स बाहेर आले. टॉल वन्स, शॉर्ट वन्स, बिग वन्स, फॅट वन्स. दे फॉलोड द पायपर, म्हणजे पाईप वाजवणाऱ्याला फॉलो केले. ॲज ही लेड देम थ्रू द स्ट्रीट्स टुवर्ड्स द रिव्हर. नदीकडे गेले त्यांना घेऊन तो फॉलो करत करत. यावर आधारित दोन प्रश्न क्रमांक 19, क्वेश्चन नंबर 19 आणि 20. 19 काय म्हणतो पाहूया. व्हॉट डिड द ऑडली ड्रेस्ड मॅन इन रेड आस्क द मेयर इन रिटर्न ऑफ गेटिंग रीड ऑफ द रॅट्स. रॅट्स पासून सुटका करण्यासाठी ऑडली ड्रेस्ड मॅननं मेयर कडे कशाची मागणी केली, रिटर्न मध्ये काय मागितलं आपण पाहिले आताच. असं हे गिल्डर्स, डॉलर्स असे काही शब्द आले तर आपण पाहायचं कुठलं चलन आहे का, किंवा हे काय आहे का कॉइन्स आहेत. अ गुड मील, 1000 डॉलर्स, 1000 गिल्डर्स, पार्टी. तर काय मागितलं होतं, काय सांगितलं होतं तिथे, 1000 गिल्डर्स, 1000 गिल्डर्स. क्वेश्चन नंबर 20. व्हॉट डिड द मॅन डू दॅट
मेड द रॅट्स फॉलो हिम. त्या व्यक्तीनं काय केलं की रॅट्सने त्याला फॉलो करावं. काय केलं होतं आपण पाहिलंय, बासरी वाजवल्यासारखं पाईप वाजवला होता. ही सॅंग अ सॉन्ग, त्यानं गाणं म्हटलं. ही डान्स्ड, त्याने डान्स केला. ही प्लेड अ ट्यून ऑन हिज पाईप इज द राईट आन्सर. ही कॉल्ड आउट टू देम, त्यांनी आवाज दिला. म्हणजे रॅट्सला आवाज देऊन आला असे शक्य नाही. ही प्लेड अ ट्यून ऑन हिज पाईप. ॲचिव्हर सेक्शन हॉट्स म्हणजे 21 ते 25. जर अचिव्हर सेक्शन असे डिफिकल्ट पण चॅलेंजिंग क्वेश्चन्स असतात, खूप छान क्वेश्चन्स असतात. क्वेश्चन नंबर 21. आफ्टर वन फिनिशेस अ ग्रॅज्युएशन और अ बॅचलर्स डिग्री, वन गोज फॉर हायर स्टडीज. व्हॉट डज द हायर डिग्री MBA स्टँड्स फॉर? बॅचलर झाल्याच्या नंतर, ग्रॅज्युएशन झाल्याच्या नंतर, म्हणजे 12वीच्या नंतर, 12thच्या नंतर 3 वर्षाचं बॅचलर असतं. कधी MBBS, BE इंजिनिअरिंग जास्त म्हणजे वर्षांचं असतं. पण हे ग्रॅज्युएशन BA माहित असेल आपल्याला तर, बॅचलर ऑफ आर्ट्स, BSc, बॅचलर ऑफ सायन्स, BCom, बॅचलर ऑफ कॉमर्स, हे शब्द आपण ऐकत असतो. तर MBA कशाचं ॲब्रिव्हिएशन आहे, म्हणजे ह्याचं लॉंग फॉर्म काय आहे आता MBAचा. जसं आपण MBBSचं पाहिलं तसंच आहे इथं. मास्टर ऑफ बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन, मास्टर ऑफ बिझनेस अचिव्हमेंट, मास्टर ऑफ बिग ॲडमिनिस्ट्रेशन अँड मास्टर ऑफ बिग आर्ट्स. दॅट्स इट. ऑप्शन ए, मास्टर ऑफ बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन, म्हणजे बिझनेसचं व्यवस्थापन करण्याचं ते मास्टर डिग्री आहे त्यातली. क्वेश्चन नंबर 22. द गिवन वर्ड पझल आहे, ऑन सॉल्विंग विल गिव्ह द नेम ऑफ. हे जर वर्ड पझल आपण सॉल्व्ह केलं तर कशाचं नाव आपल्याला मिळेल. दिस इज मॅन, MAN. आता इथे नेट दाखवलेले आहे. आपण जर फुटबॉल पाहत असाल, हॉकी पाहत असाल तर त्याला गोल पोस्ट म्हणतात. पण इथं घेतलेला आहे गोल. या गोल मधलं मायनस करायचं AL. आपण त्याला AL ला मायनस करू तर काय तयार होतंय, मॅन प्लस गो, दॅट इज मँगो. व्हॉट इज द मँगो? स्पोर्ट, व्हेजिटेबल आहे का स्पोर्ट आहे का प्लेस आहे? मँगो काय प्लेस आहे? नो, मँगो इज अ फ्रूट. क्वेश्चन नंबर 23. सिलेक्ट द इनकरेक्ट मॅच ऑफ द बुक अँड इट्स ऑथर्स. ऑथर्स म्हणजे लेखक आणि बुक्स हे आपल्याला पाठच करावे लागतात. त्यात कोणतंही ऑप्शन नाही आपल्या पुढं. तर अ ख्रिसमस कॅरल, चार्ल्स डिकन्स इज द राईट आन्सर. हे बरोबर आहे. आन्सर नाही, ऑप्शन हे बरोबर आहे पण इनकरेक्ट नाही. अराउंड द वर्ल्ड इन 80 days, ज्युल्स वेर्ने, हे पण बरोबर आहे. अलिस इन वंडरलँड, एरिक कार्ले, हे यांनी लिहिलेलं नाही. ऑप्शन नंबर C इज द राईट आन्सर. बट फोर्थ ऑप्शन आपण वाचू, जुमांजी, ख्रिस व्हॅन आल्सबर्ग. चला तर क्वेश्चन नंबर 24. मॅच द कॉलम्स अँड सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन. कॉलम्स मॅच करायचे आणि सिलेक्ट करायचे आपल्याला करेक्ट ऑप्शन. कॉलम 1 आणि कॉलम 2 दिलेले आहे. यामध्ये प्रिफिक्सेस लावायचे आपल्याला आणि त्यांचा अर्थ आपण एखाद्या शब्दाच्या मागे लावतो. रिराईट म्हणजे पुन्हा लिहा, डिसमिस त्याला आउट करा असं. प्री म्हणजे आधीचं आणि इम म्हणजे ऑपोजिट असतं बघा. पॉसिबलला जर प्रिफिक्स लावलं म्हणजे मागे जर शब्द लावला आय एम, इम्पॉसिबल. आता पॉसिबल हा शब्द काय आहे, शक्य आहे असं. पण इम्पॉसिबल जर म्हटलं आपण आय एम लावल्यावर प्रिफिक्स, काय होईल, अशक्य आहे का नाही, म्हणजे उलट विरोध होतं. तर बघा पॉसिबल म्हणजे शक्य असं. एक तुम्हाला समजून सांगतो. पॉसिबल शक्य असणे, पण या पॉसिबललाच प्रिफिक्स म्हणजे काय सर, तर प्रिफिक्स म्हणजे शब्दाच्या आधी लावायचं
शब्दाचं शॉर्ट फास्ट आय एम असं लावलं मी, समजा प्रिफिक्स. हे काय आहे? प्रिफिक्स आहे हे आय एम. इम्पॉसिबल, आता पॉसिबलला म्हणजे शक्यला अशक्य करून टाकलं ह्या आय एम न. म्हणजे पहा आन्सर पाहतो आपण. आता ऑप्शन पाहू. ऑप्शन ए, बी, सी आणि डी पाहायला गेला आपण पाहिलेलंच आहे बघा. ऑप्शन इम्पॉसिबल, इम काय आहे तर काय आहे? हे ऑपोजिट आहे, म्हणजे ऑपोजिट शब्द बनवून टाकतो तो. आय एम जर प्रिफिक्स लावलं तर त्या शब्दाचा ऑपोजिट शब्द होतो. म्हणजे एस च 4 आहे. दुसरे ऑप्शन तुम्ही वाचले तर खूपच छान, पण नाही जरी वाचले तर ऑप्शन कडे जर पाहिलं एस च 4 कुठे आहे आपण सहज पाहू शकतो. एस च 3, ऑप्शन ए मध्ये एस च 3, ऑप्शन सी मध्ये एस च 4 आणि ऑप्शन डी मध्ये एस च 1. राईट आन्सर ऑप्शन बी मध्ये एस च 4 आहे, म्हणजे उत्तर क्रमांक बी आहे. क्वेश्चन नंबर ऑप्शन बी आहे. क्वेश्चन नंबर 24, आन्सर इज बी. अँड देयर इज द लास्ट क्वेश्चन, सर्वात शेवटचा प्रश्न या चॅप्टर मधला. आपण डेली असे चॅप्टर्स घेणार आहोत, पण चॅप्टर्स घेत असताना तुम्ही सबस्क्राईब करणं आवश्यक आहे. तुम्ही पाहत असताना सबस्क्राईब केलं तर पुढील चॅप्टर्स पाहणं आपल्याला सहज सोपं होईल. आपण ऑलिम्पियाडचं IGKO, NSO म्हणजे नॅशनल सायन्स ऑलिम्पियाड, IEO इंटरनॅशनल इंग्लिश ऑलिम्पियाड आणि मॅथमॅटिक्सचं IMO इंटरनॅशनल मॅथमॅटिक्स ऑलिम्पियाड, असे सर्वच्या सर्व पुस्तकं वर्ग 3 म्हणजे थर्ड स्टँडर्ड टू 5th स्टँडर्ड इथपर्यंत पाहणार आहोत. म्हणजे सबस्क्राईब केलं तर कोणतेही मुलं आपली तर 3रीला आहेत, 4थीला आहेत, 5वीला आहेत, ही एक्झाम म्हणजे खूप एकदम हायेस्ट क्वालिटीचं या एक्झामचं हे असतं, स्ट्रेंथ असते. या एक्झाम मध्ये हायेस्ट डिफिकल्टी असते, म्हणजे खूप अवघड प्रश्न असतात. आणि हे जर सोपे झाले तर आपल्याला कोणत्याही कॉम्पिटिटिव्ह एक्झामला खूपच सोपं जाईल. तर या चॅप्टरचा 25th क्वेश्चन, सिलेक्ट द करेक्ट स्टेटमेंट इन महाभारता. करेक्ट स्टेटमेंट आपल्याला पाहायचंय. इन महाभारतामध्ये देवव्रता वॉज द अदर नेम ऑफ अर्जुना. अर्जुनाचं दुसरं नाव होतं देवव्रता. तुम्हाला माहिती आहे? नो. तर अर्जुनाचं दुसरं नाव देवव्रता नव्हतं. ऑप्शन बी, लॉर्ड रामा वॉज बॉर्न इन अयोध्या इन त्रेतायुग. आपल्या सर्वांना माहिती आहे, सर्वांचं आवडतं कॅरेक्टर, खूप असं इंटरेस्टिंग आणि खूपच असं प्रेरणादायी असं व्यक्तिमत्व लॉर्ड रामा. अयोध्येमध्ये त्यांचा जन्म झाला होता आणि लक्षात ठेवा त्रेतायुगात झाला होता. ऑप्शन नंबर बी इज द राईट आन्सर. तरी पण ऑप्शन वाचू सर्व. द बॅटल ऑफ कुरुक्षेत्र बिटवीन कौरवाज अँड पांडवाज लास्टेड फॉर 8 days. नो, इनकरेक्ट. 18 days चालू होता. लक्षात ठेवा 18 दिवस कुरुक्षेत्रामध्ये महाभारत चाललं होतं. ऑप्शन नंबर डी, इन रामायणा इंद्रजित वॉज द अदर नेम ऑफ लक्ष्मणा. लक्ष्मणाचं दुसरं नाव इंद्रजित होतं. नो, हे पण रॉंग आहे. ऑप्शन नंबर बी, आन्सर इज ऑप्शन बी, लॉर्ड रामा वॉज बॉर्न इन अयोध्या इन त्रेतायुगा. सो फ्रेंड्स, भेटूया पुढील चॅप्टर मध्ये. आन्सर इज बी, लॉर्ड रामा वॉज बॉर्न इन अयोध्या इन त्रेतायुगा. त्रेतायुगामध्ये रामाचा जन्म झाला होता अयोध्येमध्ये. सो फ्रेंड्स, सी यू in next video, next chapter. Goodbye.